लग्नात जाताना झाले मोक्कार भांडणं आणि लग्नात नाचता नाचता माझ्या नव्याच बुटाचा कसा धिंगाणा झाला ते बी चाला सांगतो। रात्रीचे 12 वाजले होते तरी काळी बुट घालून 120च्या स्पीडनं आलो वावरात। सोबत पप्पा बिन होते। चालत चालत आम्ही आलो विहिरीजवळ। मोटर चालू करून आणि मक्कावर पाणी लावून आम्ही आलो घरी। सकाळी सकाळीच काळी बुट घालून 340च्या स्पीडनं आलो गावातल्या आरो जवळ। त्यात 5 रुपये टाकून 15 लिटर पाणी घेऊन आलो। त्याच्यानंतर परत 310च्या स्पीडनं आलो वावरात। कांडी गवत कापून टाकून सगळ्या पट्ट्यांची पद्धतशीर गड्या केल्या आणि सोबत बी घेतल्या। त्याच्यानंतर आम्ही आलो वाघ बाबाच्या वावरात। हे आमचे अमोल मामा, त्याची कोणती धूम आणि आमची कोणती धूम। दताळा आणताना मध्येच पाणी पिलं। त्याच्यानंतर आम्ही रपारप भूस भरून घेतलं आणि गठ्ठे बी बांधून घेतले। बैलगाडी मला जाण्यास सांगितली होती पण मला बैलगाडी मागं पडलं असं काही वाटलं नव्हतं भाऊ। असो पण काम तर होतंय ना। नंतर सगळे गठ्ठे पद्धतशीर बांधून आपली बैलगाडी सपराकडे वळली। सपरात भूस टाकून 312च्या स्पीडनं मी आलो घरी। आंघोळ वगैरे करून रेडी झालो। प्रेसचे सगळे दुकान बंद होते। मित्रावर धमक्या टाकून त्याचीच प्रेस घरी घेऊन आलो। शेवटच्या गाडीत बसून मी निघून आलो योगेश सरच्या लग्नाला। लग्नात लग्न होताना बोलायला तुम्ही कोणत्या गावावरून व्हिडिओ पाहिजे ते सांगून टाका बरं एकदा। माझ्यापेक्षा फेमस तर आपला योगेश भाऊ। रात्री झाला खरा धिंगाणा आणि त्या धिंगाण्यातच आपल्या बुटाचा कार्यक्रम वाजला। त्याच्यानंतर मी डायरेक्ट लग्न मंडपात येऊन बसलो आणि हा तुम्हाला ब्लॉग दिसून राहिला त्याचं कारण फक्त विकास दादा आहे। कारण हा ब्लॉग त्याच्याच माईकने रेकॉर्ड होतोय। तर थँक्यू हा दादा। नंतर काही क्षणात लग्न मंडपात वधूवर आले पण आपल्याला तिथली परंपरा आवडली। दफड वाजवायला सुद्धा एक स्त्री होती। आता मुलीचा बाप आयुष्यभराची कमाई लेकीच्या लग्नासाठी लावतो जेणेकरून आपल्या मुलीच्या लग्नाला कोणी नाव नाही ठेवू। पण वाढेकरी मंडळी तसं काही होऊ देत नाही। अख्खी पंगत उठत आली पण आम्हाला पाण्याचा पत्ता नव्हता। त्याच्यानंतर फळ वगैरे भरून घेतलं आणि नवरदेव नवरी जेवायला बसले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी। बाकी रोडचं काम भारी चालू आहे। बरं ब्लॉग आवडला असेल तेवढं जाता जाता लाईक आणि फॉलो करून जा।